तर नमस्कार मित्रांनो, जय भीम सर्वांना, ओम साईराम. तर कशा आहात तुम्ही सर्व? मजेत असतील तुम्ही, आम्ही पण मजेत आहे. तर मी आणि प्रांजल चाललोय मुंब्रा देवीला, चाललो असंच फिरायला. बोललो सुट्टी, बोललो प्रांजलला चल जाऊन येवा. बोललो काय करायचं घरी बसून. आम्ही दोघं चाललोय. मंथन आणि गणेश आले नाही, गणेश तर झोपलाच आहे अजून, म्हणून आता आम्ही दोघंच चाललोय. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल तर आम्ही गेलतो खोपोलीला, खूप मजा आली. खूप म्हणजे खूपच. तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला मजा येईल तो ब्लॉग बघायला. तर आता आम्ही उतरले डोंबोलीला, कारण की आम्ही उल्हासून फास्ट ट्रेनमध्ये बसलेलो. लोक मुंब्र्याला थांबणार नाही फास्ट ट्रेन. मग आता आम्ही डोंबोलीला उतरू. ट्रेन आता दुसरी स्लो ट्रेन पकडायला चाललो आता आम्ही. काम फोन केला काकाला, उशीर होतो यार. किती वाजले आता? 4:30 झाले. काय माहिती किती अंधार नाही व्हायला पाहिजे तिकडे जाऊन. ते 5 वाजता आले तिथं. टाइम बघ अरे, 4:30ची ट्रेन लेट आहे. ट्रेन लवकर पोचलं तर चांगलं आहे. 6 वाजता ना अंधारात काय मग दिसणार नाही काय. अंधारात मी दिसणार बघा इथून दिसते मुंब्रा देव. इकडे जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आमच्यासोबत एक स्कॅम झाला आहे. आता मुंब्रा आहे बघा, मुंब्रा स्टेशनच आहे. ट्रेन काय थांबलेली आहे. आमच्यासोबत लय मोठा स्कॅम झाला आहे. काय माहिती जाऊ शकतो का नाही आता आम्हाला. काय 6 किती वाजले? 5-5:30. तर डायरेक्ट गाडी ठाण्याला थांबणार आहे. मित्रांनो, तर आता आम्ही सिड्या चढतोय, बघू शकता. वगैरे घेतोय मित्रांनो आम्ही. थँक्यू. कुठं? इकडनं? ठीक आहे, थँक्यू. हे बघा इकडनं रस्ता खालनं, वरनं गाड्या जातात. दिसतंय का आपण? खूप अंधार आहे. अजून थोडं वरती जायचं. मला तर दम लागला. तुला लागलं नाही? हे बघा व्ह्यू बघा, बापरे बाप, एक नंबर दिसतो. इथं काय नाही, इथं काय नाही. अजून वरती गेलो ना, वरतून खूप भारी दिसणार. चल ना गुढीघर जाऊ. हा, जसं एकविराला गेलता चल ना गुढीघर. हा ना मित्रांनो, जेव्हा एकविरेला गेलता ना चलत तर आईकड नाही का वरती गुढीघर चलत गेलता भाऊ. 4 तास धबधबे चल जायचं, भिजू थोडं. अरे मजा आहे ना बघा मित्रांनो, धबधबा आहे. जाऊ इथं येताना जाऊ. बोले मला तर दम लागलाय, खूप दम. मित्रांनो इथं बघा काय खतरनाक आहे. अरे पुढे 4 साईडला नाही का जंगल तिकडे. तर बसला थकला इथं. मला पण दम लागला बाई. चल संध्याकाळ होणार. थोडंच आहे अजून. चल थकला तो काय प्रांजल. बघा अजून वरती हे ते घाबरले. म्हणलं कोण आहे का माणूस आहे, मला वाटलं कोणी बोललो. ती वरती बघा सिड्या. इथं बसावं वगैरे पण आहे रे. बघा हे बघा ज्या उड्या मारतोय. खायला आणायला पाहिजे त्याला. हे बघा झाडावर बसलाय. याला भीती वाटते. बाय. किती भारी वाचलाय. ए भाऊ, नको ना भाऊ. हो का किती वरती गेला तो डायरेक्ट. बघ कशा उड्या मारतोय. त्याच्यात काय पावर आहे काय माहिती. त्याची मम्मी काय चालते याला. मी आखा दमलोय, कारण की आपलं शरीर जागा आहे ना भाऊ. बघा आजूक वर किती खाली आलोय मी. हे बसू इथं, थांब 2 मिनिटं. मित्रांनो ती आजी बघा, एवढे तिचा वय ती तरी चलते. आणि हा बघा इथंच दमला. पण चलतोय काय दमला आता बसलेला तिथं थांब करतोय. मित्रांनो फायनली आम्ही वरती आलोय. बघू शकता आई मुंब्रा देवी मंदिर. किती थंड पाणी लागतं ना. मित्रांनो इथून बघा किती भारी व्ह्यू आहे. लाईफमध्ये पहिल्यांदा बघितलं मी असं ना. कसं वाटलं? आतमध्ये नाही का कॅमेरा म्हणा नाही का व्हिडिओ शूट करायला, म्हणून आम्ही नाही का. तर मी तुम्हाला दाखवेन नाही का. एक नंबर बघते ना. इकडनं ती आहे ना तिकडे जागा. इकडनं असं नाही का मित्रांनो, इथून पुरा असं आलो आम्ही. तेव्हा ट्रेनमधून बघतो आपल्याला किती हे वाटतं ना, काही नाही. पण इथून बघ एकदम नाही का मित्रांनो, इथे खूप लांब नाही का मोठी नदी. बाकी धबधबे पण आहे नाही का खाली. तिकडे जाऊ आपण धबधबा. काय
किती भारी ना ट्रेन. ट्रेन एवढी छोटी दिसते ना बघा. एक नंबर. मला खूप भारी वाटलं नाही काय. आरती होती. मी मस्त टायमाला पोचलो ना. आरती पण झाली. प्रसाद पण घेतला. बाकी तिथं ना फोटो वगैरे काढणं मन आहे तरी मी काढला काही नाही. तरी आता चाललो आम्ही खाली. खाली धबधबा आहे. आता का धबधब्याला जाऊ बघू ना. अरे अजून काय राहत घेऊन कुठे जात नाही. परसाद बघा कुठे फोडतोय तो. बोलता ह्याला कुठे घेऊन जायचं नाही म्हणून आम्ही लोक कुठे घेऊन जात नाही याला. ओम जय माता. एनर्जी नाही रे. अरे एनर्जी रे. तुला माझी सवय झाली वाटतं. बाकी भारी जागा आहे इथं. लहानपणापासून फक्त ट्रेन मध्येच बघत आलतोय. कोपरं पडलं शिवाय मस्त लागलं. मस्त लागलं. फोड ना खाऊ ना. पडला. हे बघा बघा बघा. हे असं गद्दार आहे. आपल्या गाण्या भाईला पण ठेव म्हणतात. भाईला पण ठेव. दाखव मी तोडतो. अरे गाडी एनर्जी कशी येणार मग. कापून टाक ना. याला कधीचा बोलतो मी. फ्री टाइम झाला. काप केस काप केस काप. भाई हळू. हे बघा इथं तुला तुम्ही आले ना सांभाळून. नाही तर डायरेक्ट नाही का डायरेक्ट खाली आलटी पालटी. इथंच माकड होता. हा इथेच होता. नाही रे नाही रे इथेच होता. ही मला सरळ बोलू ना खतरनाक. ही वाली ना सिड्यावाल्या खतरनाक वाटते. कारण की पूर्ण का असं अशी अशी करून नाही का खूप चांगलं वाटलं. मस्त आरती पण झाली चांगली. आम्ही त्याच वेळेमध्ये आलो. आमचं नशीब चांगलं. आम्हाला ट्रेन बाबा का कसं आलं ते देवाला टोक. ठाण्याला गेलो आम्ही. मग वापस ट्रेन पकडली. आम्हाला वाटलं अंधार वगैरे होईल नाही का. मला चलता पण येत नाही आज. पण नाही पकडून पकडून चल खाली. गेला असो तो तिकडे. एकदा माझ्या इथं पण माकड आलेलं माहिती का. लय वेळ अशी येतात माहिती का. हा असे येतात मित्र. लहान असतो ना मी यायचे माकडं नाही का. मग आम्ही नाही का त्याला केळी द्यायचो. केळी वगैरे द्यायचो. मग खायचं घेऊन पळून जायचं. तिकडनं पूर्ण पाणी पाणी. इथं कपडे धुत आहे लोक. चल पुढं चल. की बाई हिरवं हिरवं आहे पूर्ण. चल फटफट. आता फटफट जाय उतरायचं आपल्याला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. खूप मजा आली आज आम्हाला ते येऊन. बाकी आमचे पाय थरथर कापताय. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता गोफ्यामधून जायचं आहे. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.